Hello friends, so welcome to our third unit. So here in this third unit we have some important points. uh, आपण ज्या वेळेला पहिला आणि दुसरा युनिट संपून आपण तिसऱ्या युनिटकडे आलोय त्यावेळेला ऑब्जेक्ट ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आपण सुरुवातीला ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे काय याच्या सगळ्या काय बेसिक गोष्टी आपण स्टडी केल्या. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्टचं मॉडेलिंग कसं करायचं हे आपण बघितलं. त्याही नंतर आपण ज्या आपण वेगवेगळ्या UMLच्या डायग्राम बघितल्या ज्याच्यामध्ये आपण जे ऑब्जेक्ट तयार करणार आहोत किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला लागणाऱ्या आहेत एक सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, जे आपण मॉडेलिंग करणार आहोत त्या मॉडेलिंगसाठी ज्या रिक्वायर्ड थिंग्स आहेत त्या नेमक्या ग्राफिकली कशा मांडायच्या हे आपण सेकंड युनिटमध्ये बघितले. आता ह्या तिसऱ्या युनिटमध्ये थोडंसं आपल्याला त्याच्या पुढे जायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण जे काही मॉडेलिंग केलंय, जे काही आपण UMLच्या डायग्राम्स तयार केल्या, ज्या काही आपण गोष्टी आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या बाबतीत स्टडी केल्या, त्याला ॲक्च्युअल ह्या मॉडेलिंगला आपल्याला आपल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची जो आपला डेटाबेस असेल किंवा जे आपलं डिझाईन आहे त्याशी आपल्याला ह्याला मॅच करायचं किंवा त्याला ह्याला मॅप करायचं. मॅच म्हणण्यापेक्षा ह्याला मॅप करायचं. So basically this type of mapping which is used for software in a software with respect to database schema. तर जनरली काय असतं की आपण ज्या ह्या गोष्टी आहेत, ज्या रिक्वायरमेंट्स आपण कलेक्ट केल्या आहेत, ज्याचं आपण एक ऑब्जेक्ट मॉडेल तयार केलं आहे, ज्याचं आपण एक अनालायसिस केलं आहे, त्या गोष्टींना आपल्याला डेटाबेस स्कीमा त्याचा तयार करावा लागतो. म्हणजे जर जनरली एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या अनालाइज करून आपल्याला त्याला एक परफेक्ट सॉफ्टवेअरमध्ये त्याला उतरवायचं. हे उतरवत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्या कागदावर आता आपल्याकडे गोष्टी आहेत त्याचं मॅपिंग करून आपल्याला त्याला ॲक्च्युअल डेव्हलपमेंटला सुरुवात करायची. आता ह्याचं टेक्निकली काही ह्या गोष्टींना स्पेसिफाय करायचं झालं तर द डेटा मॉडेल डिस्क्राइब्स द फिजिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ द डेटाबेस. आता डेटा मॉडेल म्हणजे काय, तर डेटा मॉडेल आपल्याकडे आहे पण त्याच फक्त कागदावर आहे, त्याचं फिजिकल इम्प्लिमेंटेशन आपल्याला डेटाबेसमध्ये करायचं. म्हणजे जर का तुम्ही एखादा प्रोजेक्ट असेल तुमचा, त्या प्रोजेक्टमध्ये जर समजा तुम्ही एखादी कॉलेज ॲडमिशन सिस्टीम जर तुम्ही कागदावर मांडलेली आहे, तर त्या कॉलेज ॲडमिशन सिस्टीमसाठी लागणारा जो डेटाबेस आहे तो डेटाबेस ॲक्च्युअलमध्ये फिजिकल त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला याच्यामध्ये कसं करायचं ह्याचं आपलं एक डेटा मॉडेल आपल्याला तयार केलेलं आपण तयार करू शकतो. सो दिस इज द मॉडेल ऑफ इंटरनल डेटाबेस स्ट्रक्चर. आता इंटरनल जे डेटाबेस स्ट्रक्चर आहे ते ह्या सगळं मॉडेलमध्ये असते, ते आपल्याला डेटाबेस स्ट्रक्चर त्याचं आपल्याला तयार करायचं इंटरनल डेटा स्ट्रक्चर. आता इंटरनल डेटा स्ट्रक्चर म्हणजे एक्झॅक्टली काय, तर समजा त्याच्यासाठी लागणारे टेबल्स असतील, त्याचे कॉलम्स असतील, त्याचे रोज असतील, त्याच्यामध्ये नेमका कोणता डेटा आपण इन्सर्ट करणार आहोत, त्याचे डेटा टाईप्स असतील, त्याचं परत नॉर्मलायझेशन असेल त्या डेटाबेसचं. ह्या सगळ्या गोष्टी त्या म्हणजे त्या मोडतात म्हणजे इंटरनल डेटाबेस स्ट्रक्चरमध्ये. आपण जे मॉडेल तयार केले ते आपल्याला ह्या इंटरनल डेटाबेस स्ट्रक्चरमध्ये उतरवायचे. देन द फिजिकल डेटा मॉडेल मस्ट मॅप टू द डेटाबेस. फिजिकल डेटा मॉडेल जे आहे ते आपल्याला ॲक्च्युअल ते मॅप झालं पाहिजे आपल्या डेटाबेस बरोबर. सो दिस इज अ सिम्पल वन टू वन मॅपिंग. वन टू वन मॅपिंग म्हणजे एक जी काही गोष्ट आहे ती त्या गोष्टीबरोबर मॅप करायची. अँड विच इज यूज्ड टू फॉरवर्ड अ रिव्हर्स इंजिनिअरिंग द डेटाबेस स्ट्रक्चर. रिव्हर्स इंजिनियर द डेटाबेस स्ट्रक्चर म्हणजे काय, हे एकतर मॅप करायचं आणि परत त्याला काय करायचं, डेटाबेस डिझाईन त्याचं तयार करायचं किंवा त्याला परत ऑब्जेक्ट डिझाईन करायचं, परत त्याला डेटाबेसमध्ये उतरवायचं. म्हणजे ह्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग आपण म्हणतो. सो ॲज द डेटा मॉडेल कॅन चेंज बिकॉज ऑफ नॉर्मलायझेशन और डिनॉर्मलायझेशन, द ॲप्लिकेशन मॉडेल कॅन चेंज ॲज वेल. म्हणजे जो डेटा मॉडेल आपण तयार केला आहे तो जर नॉर्मलायझेशन डिनॉर्मलायझेशनला जर चेंज होत असेल तर त्याचं ॲप्लिकेशन मॉडेल पण त्या वेनं चेंज होत राहील आपलं पुढं चालून. आता जे आपण कॉम्पोनंट्स घेतले, जे आपण ऑब्जेक्ट डिझाईन करण्यासाठी जे कॉम्पोनंट्स वापरले त्या कॉम्पोनंट्सला डेटाबेसमध्ये आपल्याला रूपांतरित करायचं, म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला डेटाबेस तयार करायचा.
जी आपण समजा एखादी ऍप्लिकेशन आपण तयार करायला घेतली, त्या ऍप्लिकेशनचा डेटाबेस आपल्याला डेव्हलप करायला सुरुवात करायची. मग जे आपण टेबल्स तयार केले ते ऍक्च्युअल ते टेबल्स आपल्याला इकडे तयार करायचे. द डेटाबेस इटसेल्फ इज अ फिजिकल लेअर ऑफ डेटा स्टोरेज. इट हॅज नो मॅपिंग इन टू द ऍप्लिकेशन मॉडेल. ऍप्लिकेशन मॉडेलमध्ये असं काय मॅपिंग नसते. द ऍप्लिकेशन हॅज इंटरफेसेस टू द डेटाबेस. बरोबर, ऍप्लिकेशनमध्ये जे काय डेटाबेससाठीचे आपल्याला इंटरफेसेस असतात. सिंपल एखादा लॉग इन आय डी किंवा पासवर्ड जरी आपल्याला एंटर करायचा तर आपल्याला एक इंटरफेस दिलेला असतो. त्याचं पण आपल्याला त्या ठिकाणी मॅपिंग करायचंय. द डेटाबेस इज असोसिएटेड टू द ऍप्लिकेशन अँड द टाईप ऑफ असोसिएशन इज अ डिपेंडन्सी. अशा बऱ्याच काही गोष्टी या कंपोनंट टू डेटाबेसमध्ये मोडतात. एक सिंपल ऍप्लिकेशन विच विल बी कन्वर्टेड इन टू अ डेटाबेस. पॅकेज, आता आपण पॅकेज डायग्राम पण बघितलेले आहेत. पॅकेज टू स्कीमा म्हणजे जो आपला आपण पॅकेज डायग्राम मध्ये पॅकेज तयार केलाय त्याचा डेटाबेस स्कीमा मध्ये त्याला कन्वर्ट करायचं. द पर्सिस्टंट व्ह्यू ऑफ द ऍप्लिकेशन इज मोस्ट कॉमनली मॉडेल्ड इन अ पर्सिस्टंट लेअर रिप्रेझेंटेड बाय अ पॅकेज. पॅकेजमध्ये आपण बघितले पॅकेज डायग्राम असते. एक्झाम्पल म्हणून आपल्या समोर एक डायग्राम आहे. स्कॉट नावाचा एक पॅकेज आहे विच इज बी कन्वर्टेड इन टू अ स्कीमा स्कॉट. स्कीमामध्ये त्याला डेटाबेसमध्ये त्याला आपण कन्वर्ट करू शकतो. द मॅपिंग इज यूज फॉर फॉरवर्ड अँड रिव्हर्स इंजिनिअरिंग दोन्हीमध्ये. नाव द क्लासेस टू टेबल्स. पुढे बघितलं तर आपल्याला जे आपण जे क्लासेस यूज केले, जे क्लास डायग्राम आपण काढली, जे आपण वेगवेगळ्या डायग्राम तयार केले त्याच्यामधली क्लास डायग्राम जर आपण बघितलं त्याच्यामधले जे क्लासेस आहेत दॅट विल बी कन्वर्टेड इन टू टेबल्स. जे क्लासेस आपण तयार केले त्याला टेबल्समध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. सपोज एखादा आयटम नावाचा एक क्लास असेल आपला, त्या आयटम नावाच्या क्लासमध्ये आयटम आय डी, डिस्क्रिप्शन, प्राइस आपण एक डायग्राम तयार केलेली आहे. दॅट विल बी कन्वर्टेड इन टू द आयटम टेबल. आयटम नावाचा एक टेबल असेल त्याच्यामध्ये आयटम आय डी असेल, त्याच्या डेटा टाईप्स असेल, नंबर आयटम डिस्क्रिप्शन असेल त्याची डेटा टाईप असेल, प्राइस असेल त्याची डेटा टाईप असेल, आणि एक प्रायमरी की असेल कुठली तरी प्रायमरी की असेल जी आपण त्याच्यामध्ये असाइन केल्यानंतर वी विल बी यूज दॅट प्रायमरी की फॉर सम अदर पर्पजेस. त्याच्यानंतर आपण जे ॲट्रिब्यूट्स वापरलेत, जे ॲट्रिब्यूट्स तयार केलेत आपण ऑब्जेक्ट मॉडेलिंगमध्ये दॅट विल बी कन्वर्टेड इन टू कॉलम्स. आता जे आपण ॲट्रिब्यूट्स वापरले ते कॉलम्समध्ये सगळे कन्वर्ट होतील. बरोबर. सो द ॲट्रिब्यूट्स लाईक आयटमचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये जे काही ॲट्रिब्यूट्स आपण वापरले ते सगळे कॉलममध्ये कन्वर्ट केले जातील. म्हणजे आयटम आय डी हा पहिला कॉलम असेल, आयटम डिस्क्रिप्शन हा दुसरा कॉलम असेल आणि प्राइस हा त्याच्यामधला तिसरा कॉलम असेल. अगेन देर इज अ प्रायमरी की. देन द असोसिएशन टू रिलेशनशिप. आता असोसिएशन आपलं काय तर समजा इन अ पर्सिस्टंट डेटा क्लास मॉडेल ऑफ एनी ऑफ द प्रोव्हाइडेड असोसिएशन टाईप कॅन बी यूज. आता आपण ज्या गोष्टीमध्ये काम करतोय त्याचं आपल्याला काही रिलेशनशिप तयार करायचं. म्हणजे आता समजा एखादा आपल्याकडे डेटाबेस आहे, आपण जे आता डेटा मॉडेल मधले जे काय आपण एंटिटीज बघितले, या ॲट्रिब्यूट्स आपण बघितले, दॅट विल बी वी हॅव कन्वर्टेड. आता ह्याच्यामधलं आपल्याला महत्वाचं काय, याच्यामध्ये रिलेशनशिप आपल्याला दोन्हीमध्ये तयार करायचं. टू मेक इट इवन मोर कॉम्प्लेक्स ऑल ऑफ द पॉसिबल कॉर्डिनॅलिटीज of the class roles in the association must be supported and it is difficult to use relationship in a data model. आता हे रिलेशनशिप आपण जे RDBMS जो प्रकार आहे, म्हणजे आपण DBMS बघितलं, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आपल्याला माहिती आहे, आपण डेटाबेस तयार करतो. पण RDBMS मध्ये काय तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन 1 to 1 असेल किंवा 1 to many असेल किंवा many to many असेल, असे आपण त्याच्यामध्ये रिलेशनशिप सेट करतो. ऑन द सेम लाईन दॅट असोसिएशन जी आपण तयार केलेली आहे दॅट विल बी कन्वर्टेड ऑर दॅट विल बी मॅप्ड इन टू रिलेशनशिप्स. त्याला आपल्याला त्याला मॅपिंग करायचं रिलेशनशिपमध्ये. आपण ज्या काही डायग्राम्स आपण ज्या शिकलेलो आहोत, आपण त्या ज्या आपण सगळ्या डायग्राम बघितल्या UMLच्या, त्यावेळेला आपल्याकडे रिक्वायरमेंट जमा झालेली होती सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये. आपण सुरुवातीला जो रिक्वायरमेंट अनालायसिसचा पार्ट बघितला, ज्या आपल्याकडे रिक्वायरमेंट जमा झाल्या त्या रिक्वायरमेंट्सला आपण त्याचं मॉडेलिंग केलं, त्याला आपण डेटा मॉडेल्स तयार केले, त्याचे ऑब्जेक्ट मॉडेल्स तयार केले,
आणि आपण UML थ्रू त्याच्या वेगवेगळ्या डायग्राम्स तयार केल्या. पण आता आपल्याला त्या डायग्रामला ॲक्च्युअल जो आपला डेटाबेस आहे किंवा जो आपला डेटाबेस स्कीमा आहे त्याच्याशी आपल्याला ह्या ऑब्जेक्ट मॉडेलला मॅप करायचा आहे. आणि ज्या काही गोष्टी आपण तिथे केल्या त्या सगळ्या आपल्याला इकडं त्या यूज करायच्या आहेत. मग आपण जे काही त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स यूज केले त्याच्यामधलं रिलेशनशिप पण आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. So this is a very simple concept of mapping object model to database schema. जो आपण ऑब्जेक्ट मॉडेल आहे आपला त्याला आपल्याला डेटाबेस स्कीमाशी मॅप करणं हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. सो दिस इज इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ मॅपिंग ऑब्जेक्ट मॉडेल टू डेटाबेस स्कीमा. देर आर मेनी different things or descriptive things are there in a mapping object model, but uh, instead of going deep, we are just taking the introduction of this mapping object model to database schema. आपण जस्ट इंट्रोडक्शन याची बघणार आहोत. मॅपिंग काय असते नेमकं, त्याच्यामध्ये खूप जर गेलो तर आपण त्याच्यामध्ये खूप डीप त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत. So instead of going to that concept, we are just taking the introduction of this mapping object model to database schema. So I think तुम्हाला मला वाटतं बऱ्यापैकी समजलं असेल. So here we will stop this lecture and we will meet you in another lecture. So thank you.